हरि रूप पाहता लोचने सुख झाले ओ साधने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव हे रूप पाहता लोचने सुख झाले ओ साधने तुहा विठ्ठल घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार
काय करू उपचार घरी मोडच्या बाजाराच्या सेजा काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार खूप मोडकी
करू उपचारा काय करू उपचारा काय करू Bye.
विठ्ठलासाठी परत एकदा जोरदार टाळ्या. फार छान फार छान. विठाला विठाला विठ्ठल हरी हरी हरी. पाहुणे घरासे आज आले ऋषिकेशी. काय करू उपचार कोप मोडके जर दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या. काय करू उपचार कोप मोडकी जर घरी मोडकी या बाजा वरी वाकळांच्या शेजा. काय करू उपचार कोप मोडकी जर मूक शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ. काय करू उपचार खूप मोडकी जर विठाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजा. मंगलं पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरि. महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनि. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे. पांडुरंग करू पांडुरंग करू प्रताप नमन. पांडुरंग करू पांडुरंग करू प्रताप नमन.
कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने गोपालाने त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार दुसरे चरण कथेचा विस्तार त्याच्या कृपाने गोपालाने त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार धुमाचा आवाज थोडा कमी करा पुढीचा थोडा जास्त वाढवा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची आव त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा विठाला पाहुणे घरासे आज आले ऋषिकेशी आनंदकंद सच्चितानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा त्या भगवान परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त आळंदी पंढरीची वारी करणारे महान वारकरी संत श्री क्षेत्र देहू निवासी आता देहू म्हटल्यानंतर कोणते संत सर्व पुरुष मंडळींनी सांगा तुकाराम महाराज महिला मंडळ तुम्ही सांगा कोणते संत अरे देवा काय आवाज आला नुसता मेल्यासारखा आवाज आला मी एका ठिकाणी कीर्तना माझा इको कमी करा मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो तिथं पलीकडच्या गल्लीमध्ये 2 महिला भांडत होत्या त्यांच्या आवाजानं अलीकडच्या गल्लीमध्ये 4 कुत्री भुकत होती म्हणजे मला तसं म्हणायचं नाही पण 2 महिलांचा एवढा मोठा आवाज इकडं 4 कुत्र्याने भुकावा आणि इथं अर्धा मंडप भरून महिला आहे आणि उग एवढूसा आवाज आला आवाज खणखणीत आणि दणदणीत पाहिजे आवाज कोणासारखा पाहिजे झाशीची राणी लक्ष्मीबाई सारखा आवाज कुणासारखा पाहिजे मा जिजाऊ साहेबांसारखा असा आवाज पाहिजे आता सर्वांनी एकदा मोठ्या आवाजात सांगा कोणते संत तुकाराम हा आताशी थोडासा आवाज आला अजून पूर्ण काही आला नाही हा आता तुकोबारायांचं नाव मी 2-4 वेळेस घेतलं पुरुष मंडळींनी काहींनी घेतलं महिला मंडळींनी काहींनी घेतलं पण काहींनी तुकोबाराय म्हटलंच नाही याचं कारण काय त्याचं कारण आहे त्यांना तुकोबारायाचं नाव घेऊच दिलं नाही का कोणी शेजाऱ्याने नाही शेजाऱ्याने नाही मग कोणी घेऊ दिलं नाही हा यांनी बरोबर सांगितलं आपण पूर्वी केलेले जे पाप आहे ते पाप आपल्याला नामस्मरण करू दे नाही कारण की
तुकोबारायाच्या नावामध्ये ताकद आहे. किती ताकद आहे? इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे, इतकी ताकद. नाम घेता का पेयम, 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 नाम घेता का पेयम. तुकाराम 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 नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. तुकाराम 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 नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. राम तुकाराम नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. हे तुकाराम नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. तुकोबारायाच्या नावामध्ये इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे की तुकोबारायांचं नाव जर घेतलं तर यम थर 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 कापतो, एवढी ताकद तुकोबारायांच्या नावामध्ये आहे. आणि आपले जे पूर्वीचे असणारे पाप आहे ते देवाचं नाव, संताचं नाव घेऊ देत नाही, असं आहे. म्हणून काही काहींनी तुकोबाराय म्हटलंच नाही, काही काहींनी म्हटलं पण हळूच म्हटलं, काही काहींनी मोठ्यानं म्हटलं पण काही काहींनी एकदम हळूच म्हटलं. बघा आता सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा सगळे मोठ्या आवाजात तुकोबाराय म्हणू शकणार नाही. बघायचं का तुम्हाला? सांगा अभंग कोणाचा आहे? बघा काही काहींचे तोंड सुद्धा उघडले, नाही उघडू देत ते पापा. पापामध्ये ताकद आहे हो महाराज. अभंग तुकोबारायांचा आहे प्रसंग. विजेचा उत्सव आहे. बघा देवाची जयंती असते, संतांची पुण्यतिथी असते, माणसांचं वर्षश्राद्ध असतं. देव ज्या तिथीला येतात त्या तिथीला पुण्यवान बनवतात, संत ज्या तिथीला जातात त्या तिथीला पुण्यवान बनवतात. माणसं येतानाही विटाळ घेऊन येतात आणि जातानाही सुताक देऊन जातात. देवाचं येणं पवित्र आहे, संतांचं जाणं पवित्र आहे, माणसाचं येणंही अपवित्र आहे आणि जाणंही अपवित्र आहे. आता येणं अपवित्र, जाणं अपवित्र, मग आता जगणं तरी पवित्र असन का? संत ज्या तिथीला जातात त्या तिथीला पुण्यवान बनवतात, म्हणून संतांची पुण्यतिथी आहे. पण थोडंसं बारीक लक्ष द्या, तुकोबारायाची पुण्यतिथी नाही. तुकोबारायाची पुण्यतिथी नाही असं आपण म्हणतो का? आपण तुकोबारायाच्या पुण्यतिथीला चाललो नाही, तुकोबारायांच्या बिजेला चाललो. तुकोबारायांची पुण्यतिथी नाही, ज्ञानोबारायांची पुण्यतिथी नाही.
आपण म्हणतो का ज्ञानोबारायांच्या पुण्यतिथीला आळंदीला चाललो नाही, ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याला चाललेलो आहे. ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा आहे आणि तुकोबारायांची बीज आहे आणि बाकी संतांच्या पुण्यतिथी आहे. विठ्ठल मग या ठिकाणी परत प्रश्न होतो, तुकोबारायाची बीज म्हणण्याचं कारण काय, ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा म्हणण्याचं कारण काय, आणि नामदेव महाराजांची पुण्यतिथी म्हणण्याचं कारण काय, गोरोबा काकांची पुण्यतिथी म्हणण्याचं कारण काय, प्रत्येक संतांची पुण्यतिथी म्हणण्याचं कारण काय. ज्या तिथीला संत जातात त्या तिथीचं आपण नुसतं स्मरण जरी केलं तरी सुद्धा आपल्या पदरी पुण्याचा संचय होतो. आता तो संचय किती होतो, ज्याप्रमाणे एका नामाचं स्मरण केल्यानंतर एक नाम जर मुखात घेतल्याच्या नंतर ते किती पुण्य होतं, ज्ञानोबाराय आपल्या हरिपाठामधून सांगतात. किती पुण्य, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. पुण्याची गणना कोण करी. एक हरी जर मुखाने म्हटलं तर त्याच्या पुण्याचं माप करता येत नाही. त्याचप्रमाणे संतांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी, संतांच्या पुण्यतिथीच्या दिवशी संतांचं स्मरण जरी केलं, पुण्याची गणना कोण करी, म्हणून संतांची पुण्यतिथी आहे. विठ्ठल तुम्ही म्हणाल बाबा तुम्ही प्रश्न निर्माण केला होता, तुकोबारायांची पुण्यतिथी नाही, तुकोबारायांची बीज का, ज्ञानोबारायांची पुण्यतिथी नाही, ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा का. त्याचं कारण आहे, तुकाराम महाराजांनी हा देह ठेवला नाही. कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तिले, मानव देह घेऊन या निज धामा गेले. तुकोबारायांनी देह ठेवला नाही म्हणून तुकोबारायांची पुण्यतिथी नाही. तुकोबाराय बीजेच्या दिवशी देह घेऊन वैकुंठाला गेलेले आहे म्हणून तुकोबारायांची बीज आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. आजच्या विज्ञान युगामध्ये थोडासा संशय माणसांना निर्माण होतो, पण ध्यानात ठेवा, ज्ञानोबारायांनी संशयाला थारा दिलेला नाही. संशयाहुनी थोर पाप नाही घोर, विनाशाची वागूर प्राणियांस्या. विज्ञान युगामध्ये माणसं म्हणतात की तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेलेच कसे. अरे बाबांनो, तुकोबारायांच्या ज्ञानोबारायांच्या वाक्याचा अर्थ जर आपल्याला कळत नाही तर तुकोबाराय ज्ञानोबाराय आपल्याला कधी कळणार आहेत, नाही कळत. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी जवळजवळ 2-2, 3-3, 4-4 हजार कीर्तनं ऐकले असतील. अण्णा ऐकले का नाही कीर्तनं?
लय ऐकले कीर्तन, कितीतरी कीर्तन ऐकले, बरोबर. आता मग मला सांगा, उत्तर बाकी सर्वांनी द्यायचं आहे, पटकन उत्तर द्यायचं आहे, अवघड नाही, एकदम सोपं. पाण्याने अग्नी पेटतो का पाण्याने अग्नी विझतो? मोठ्या आवाजात सांगा. जर कोणी विझतो म्हणलं नाही तर मी त्याला विचारीन की तू का म्हणला नाही, तर त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. पाण्याने अग्नी पेटतो का पाण्याने अग्नी विझतो? विझतो. सर्वांना मान्य? हा, परंतु ज्ञानोबा रायांना मान्य नाही. ज्ञानोबा रायांचं म्हणणं आहे पाण्याने अग्नी पेटतो, आणि आपल्या सर्वांचं म्हणणं आहे पाण्याने अग्नी विझतो. मग आता आपलं खरं का ज्ञानोबा रायांचं खरं? हा, आली का आता पंचायत? याला म्हणायचं कोढ, याला काय म्हणायचं? कोड. हा, अध्यात्मामध्ये लय मोठमोठे कोडे असतात. एक कोड विचारू का तुम्हाला? एक गोष्ट माणसाला दोनदा फुकट मिळते आणि तिसऱ्यांदा जर घ्यायची असेल तर विकत घ्यावी लागते. सांगा बरं पटापटा पोरांनो. आता हा, बोल 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 बोल. दात. हा, त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. वा वा वा. बघा, एवढ्यांना सगळ्यांना दात आलेत, पण काही काहींचे गेलेत, पण काही आठवलं? याला म्हणायचं कोड. भगवान श्रीकृष्णाचं सुद्धा एक कोडच आहे. नकळे कानो बाटे कोडे, नकळे कानो बाटे कोडे, नकळे कानो बाटे नकळे कानो. हे नवल के वाणे के वाणे, नकळे कान्होबाचे कोडे. जो संपूर्ण अनंत उदर ज्याच्या पोटात आहे तो यशोदा मैयेच्या पोटामध्ये. अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बालक नंदा घरी. हे कोड आहे. तसं ज्ञानोबारायांचं हे कोड आहे. तुम्ही आम्ही सगळे म्हणतो पाण्याने अग्नी विझतो, आणि ज्ञानोबाराय म्हणतात पाण्याने अग्नी पेटतो. आता कसा पेटतो बघा. एक मोठं धरण बनवलं, धरणामध्ये पाणी साठवलं, धरणाच्या खालच्या बाजूला काही यंत्र बसवले, धरणातून पाणी यंत्रावर सोडलं, त्या यंत्रातून लाईट निर्माण झाली, ती लाईट पॉवर हाऊसमध्ये गेली, पॉवर हाऊसमधून ती लाईट डीपीमध्ये गेली. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. डीपीमधून ती लाईट तारामध्ये आली. बरोबर का चुकीचं? तारामधून ती लाईट आपल्या घरामध्ये वायरमधून आली, आणि बोर्डामध्ये आपण एक शेगडीची पिन खोसली, बटन दाबलं, शेगडी पेटली. शेगडी पेटली म्हणजे अग्नी पेटला. मग हे अग्नी पेटण्याचं मुख्य कारण धरणातलं काय आहे? पाणी. अग्नी पेटण्याचं मुख्य कारण धरणातलं काय आहे? पाणी. मग पाण्याने अग्नी पेटतो का विझतो? पाण्याने अग्नी पेटला का नाही? मग ज्ञानोबारायांचे साधे शब्द जर आपल्याला कळत नाही, तुकोबारायांचे साधे शब्द जर आपल्याला कळत नाही, पाण्यामध्ये दगड बुडतो का तरतो? बुडतो. पण तुकोबारायांची गाथा पाण्यात बुडाली का तरली?
तरली. मग तुकोबारायाची गाथा पाण्यात तरंगली हे जर आपल्याला कळत नाही तर तुकोबारायांचं सदेह वैकुंठ गमन आपल्याला कसं कळणार? विठ्ठल बायकोला मम्मी म्हणणाऱ्यांना तुकोबारायांचं सदैव वैकुंठ गमन कळत असतं का? म्हणतात ना काय काय बायकोला. हो ना, एक बाई मीटिंगला गेली स्कूटीवर बसून आणि हे आपलं घरी पोरग सांभाळतंय आणि पोरग रडायला लागलं आणि हे म्हणतं रडू नाही आपली मम्मी मीटिंगला गेली, आपली मम्मी मीटिंगला गेली. आपली मम्मी तेवढ्यात तिची स्कूटी आली. हे आपली मम्मी आली, आपली मम्मी. आता ही आपली मम्मी आली का? अरे अरे बायकोला मम्मी म्हणणाऱ्याला तुकोबारायचं वैकुंठ गमन कळत असतं का? विठ्ठल तुकोबारायांचं वैकुंठ गमन करण्यासाठी तुकोबाराय व्हावा लागेल, संत व्हावा लागेल. हा, त्याच्या वंशाला जावा लागेल. हा, जावे त्याच्या वंशा. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कसा? अरे बाबा वरून कळत नसतं. विठाला विठाला याचे वर्म आहेत, वर्म. आणि वर्म जर माहिती असले तरच कळतंय, नाही तर कळत नाही. आता खरं सांगा बरं, प्रामाणिकपणाने सांगा, लोखंड पाण्यात बुडतं का तरंगतं? मोठ्याने सांगा, मोठ्याने सांगा. काय काय म्हणायला लागले हे दाढीवाला असंच आधी विचारतं आणि नंतर मग दुसरं सांगत आहे. हा, पाण्यात लोखंड बुडतंय, बरोबर ना? हा, पाण्यात लोखंड बुडतंय. आता नदीमध्ये बऱ्याचशा वाळू काढणाऱ्या ज्या नावा आहेत, वड्या आहेत, त्या कशाच्या आहेत? लोखंडाच्या. कशाच्या आहेत? लोखंडाच्या. मग ते बुडत्यात का तरत्यात? काय एवढं ज्याला कळत नाही त्याला तुकोबारायचं वैकुंठ गमन कळत असतं का? याच्यामध्ये विज्ञान आहे. आमचे संत विज्ञान जगतात आणि अध्यात्म जगतात. संतांच्या जवळ विज्ञान आहे आणि संतांच्या जवळ अध्यात्म आहे. लोखंडाच्या पत्र्याला एक विशिष्ट आकार दिला, त्याच्यामध्ये हवा असली की त्याच्यामध्ये किती वजन ठेवा, ती नाव बुडणार नाही. हे आमच्या संतांनी सांगितलेलं आहे. ज्ञानोबाराय तुकोबाराय हे तुम्हाला आम्हाला विज्ञान देतात, परंतु तुम्हाला आम्हाला विज्ञान कळतच नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली. काय माणसं म्हणतात हे खोटं आहे, भिंत चालवलीच नाही. ज्ञानोबारायांनी भिंत चालवलीच नाही. अरे येड्या, ज्ञानोबाराय कळणार आहे का तुला? आता भिंत सजीव आहे का निर्जीव? मोठ्याने सांगा बरं. निर्जीव आहे. आता निर्जीव भिंत चालत असते का? नाही म्हणावं तर ज्ञानोबारायांनी चालली ना, हा म्हणावं तर आपल्याला चालवता येणार नाही, बरोबर का नाही? पण मी सांगतो चालते हो. आता मला सांगा, जेवढे माणसं इथं बसले, याच्यातले काही माणसं, काही मुलीसुद्धा, काही महिलासुद्धा मोटरसायकल स्कूटी चालवतात का नाही? खरं सांगा, चालवतात का नाही? मग स्कूटी मोटरसायकल सजीव आहे का निर्जीव आहे? कशा आहे? निर्जीवच आहे. मग निर्जीव मोटरसायकल आपण चालतो, जे कधी एकादशी धरत नाही, उठल्या बेल्टी घेतं, ते मोटरसायकल चालवतं, निर्जीव चालवतं. आणि मग ज्ञानोबारायांना भिंत चालवाय काय अवघड आहे? मग आता आहे का नाही आपण ज्ञानोबारायाच्या लेवलचे माणसं? पण त्याच्यामध्ये विज्ञान आहे, संदेश आहे, चांगलं ध्यान द्या.
ज्ञानोबारायांनी भिंत चालवली म्हणजे ज्ञानोबारायांनी तुम्हाला आम्हाला संदेश दिला की बाबांनो तुम्ही गाडी चालवा पण बिना इंधनाची चालवा. ज्ञानोबारायाच्या भिंतीला कुठलंच इंधन लागलं नाही, डिझेल लागलं नाही, पेट्रोल लागलं नाही, ऑइल लागलं नाही, रॉकेल लागलं नाही, गॅस लागला नाही. बरोबर. आज आम्ही ज्या गाड्या चालवतो त्यांना इंधन लागतं, पण विज्ञान हळूहळू इतकं प्रगत होत जाणार आहे की बिना इंधनाची सुद्धा गाडी चालणार आहे. आता बॅटरीवर गाडी चाललेली आहे, आता पाण्यावर गाडी चाललेली आहे, आता सूर्यप्रकाशावर गाडी चाललेली आहे, काही दिवसांनी हवेवर गाडी चालणार आहे आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी काहीच लागणार नाही, बिना इंधनाची गाडी चालणार आहे. तुम्ही म्हणाल कशावरून? कशावरून? श्रीमद भागवत ज्यांनी ऐकलं असन त्यांच्या लक्षात येईल कर्दम महामुनींनी तपश्चर्या केली. बरोबर. आणि नंतर कर्दम महामुनींनी एक विमान बनवलं आणि त्या विमानामध्ये स्वतःच्या पत्नीला घेऊन अवकाशामध्ये फिरले. बरोबर. मग त्या विमानाला इंधन लागलं का? नाही. जेवढे पुराणामधील जेवढे विमानं आहेत, जेवढे वाहनं आहे, या सगळ्या वाहनांचा विचार करा, बिना इंधनाचे चालले, त्यावेळेस बिना इंधनाचे चालले, मग आज चालणार नाही का? चालणार आहे, परंतु संतांच्या वाक्याचा अर्थ आपल्याला कळत नाही. विठ्ठला विठ्ठला एकदा म्हातारा झालेला माणूस परत तरुण होईल का? होतो का? किती केस काळे केले तरी सुद्धा होत नाही. आता तर अलीकडं तर जास्त म्हातारे माणसं, म्हाताऱ्या महिला तर दिसतच नाही. फार काठी जरी हातात आली तर केस काळे कुळकुळीत. याचा अर्थ काही तरुण आहेत का? नाही. म्हातारा झालेला माणूस तरुण होत नाही, परंतु म्हातारा झालेला माणूस तरुण झालेलं आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? ज्याने भागवत ऐकलं असन त्याच्या लक्षात आलं असन राजा शर्यतीने आपली सुकन्या नावाची मुलगी च्यवन ऋषीला दिली. बरोबर. च्यवन ऋषी म्हातारे होते, सुकन्या तरुण होते. बरोबर. मोठा प्रसंग आहे, एवढा सांगायची वेळ नाही. आणि मग तिथं अश्विनी कुमार आले. त्यांनी सांगितलं आम्हाला यज्ञामध्ये भाग द्या, आम्ही तुम्हाला तरुण बनवतो. मग अश्विनी कुमारांनी औषध बनवलं, ते औषध च्यवन ऋषींनी खाल्लं, च्यवन ऋषी तरुण झाले. बरोबर. मग तेव्हापासून आतापर्यंत कितीतरी लोकांनी कितीतरी च्यवनप्राशचे डबे संपवले. ते नाव च्यवनप्राश त्याच्यावरून पडलेलं आहे. च्यवन ऋषीने खाल्लं, ते झालं नाही, आजपर्यंत होत नाही. म्हणजे सर्वसामान्य जी क्रिया आहे ती आपल्याकडून होऊ शकत नाही. तुकोबारायांचं वैकुंठ गमन आपल्याला कळन का? विठ्ठला विठ्ठला 70 वर्षापूर्वी 80 वर्षापूर्वी असं एखादं म्हणलं असता की दिल्लीत बोललेला माणूस लगेच इथं कळन, पटत होतं का? पटत होतं का? पेटी मास्तर नव्हतं. पण आता दिल्लीत बोललेला माणूस लगेच इथं ऐकू येतो का नाही? हे तर खरं आहे का नाही? मग हे कसं पटलं? हे जसं पटलं तसं काही दिवसांनी तुकोबारायांचं वैकुंठ गमन पटणार आहे. विठ्ठला ज्याला संपूर्ण सृष्टी निर्माण करता येते, ज्याला संपूर्ण सृष्टी निर्माण करते, ही सृष्टी निर्माण झालेली आहे. पहिले कोठेचं नव्हते काही, कोठेचं नव्हते काही, पहिले कोठेचं नव्हते काही, पहिले कोठेचं नव्हते काही, पहिले कोठेचं नव्हते काही, तारा नाही
चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याची होते पाही, अवघे शून्याची होते पाही, होते पाही, अवघे शून्याचं होते पाही. गाढवा तेरे तेरे, गाढवा तेरे तेरे, ढालकस निर्माण झाली, येथे ढालकस निर्माण झाली, येथे ढालकस निर्माण झाली, येथे ढालकस निर्माण झाली, निर्माण झाली, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र नव्हता, सूर्य नव्हता, तारा नव्हते, काहीच नव्हतं, बरोबर. आणि आता हे सगळं निर्माण झालं. बरं झालं. हा मग तुम्ही म्हणाले हे निर्माण होण्याचं आणि तुको करायचं वैकुंठ गमनाचा काय संबंध आहे सांगतो. मुंबईमध्ये पुण्यामध्ये 100 मजली इमारती आहे का नाही? आहे. ज्या माणसाने इमारत बनवली तो माणूस पहिल्या मजल्यावरून 100व्या मजल्यावर जाऊ शकतो का नाही? जाऊ शकतो. काय अडचण नाही. मग हे अनंत ब्रह्मांड ज्याने बनवले, एवढी मोठी सृष्टी ज्यानं बनवली, त्याला इथून तिथं जायला काय अवघड आहे? काय अवघड आहे त्याला? काहीच अवघड नाही ना. तुम्ही म्हणाल बाबा पण तुम्ही संतांचं सांगता आणि आता हे देवाचं बोलता, याचं काय? याचं पण उत्तर आहे ना. देवते देवते संत, 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 हे देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, हे देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, हे देवते देवते संत, 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 देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत एकच आहे. संत तेच देव आहे, देव तेच संत आहे. देवाने ब्रह्मांड निर्माण केलं म्हणजे संतांनी ब्रह्मांड निर्माण केलं, संतांनी ब्रह्मांड निर्माण केलं म्हणजे देवाने ब्रह्मांड निर्माण केलं. ज्याने हे सगळं बनवलेलं आहे त्याला इथून तिथं जायला काही अवघड नाही. म्हणून तुकोबारायांना मृत्यू लोकामधून स्वर्ग लोकामध्ये सदह जायला काहीच अडचण नाही. विठ्ठल विठ्ठल. मला वाटतं आता तुकोबारायांचं वैकुंठ गमन याच्यावरल्या ज्या काही शंका असतील त्या आता आपल्या डोक्यातून पूर्ण नष्ट झाल्या असतील. आणि एवढंही सांगून नष्ट झाल्या नसेल तर त्याला माणूस म्हणायचं ते काय म्हणायचं मग ते तुम्ही ठरवा. विठ्ठल अशा तुकोबारायांचा आजचा बीजेचा सोहळा आहे. हो पुण्यतिथी नाही, बीजेचा सोहळा आहे. कारण तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेलेले आहे. तुकोबारायांनी देह ठेवलेला नाही म्हणून तुकोबारायांचा बीजेचा सोहळा आहे. ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा आहे. ज्ञानोबारायांनी देह ठेवलेला नाही. ज्ञानोबाराय स्वतः चालत चालत त्या ठिकाणी गेलेले आहे. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. म्हणजे देव आणि निवृत्तीनाथ
तुकारामनाथ महाराज यांनी काय केलेलं आहे, ज्ञानोबारायांचे हात धरलेले आहे आणि त्या ठिकाणी ज्ञानोबाराय बसलेले आहे. गेलेले नाही. हे कशावरून? हरिपाठाचं शेवटचं चरण बघा. जे प्रमाण आपण उभं राहून म्हणत असतो, कोणतं प्रमाण? ज्ञानदेवा प्रमाण, समाधी संजीवन. आजही ज्ञानोबाराय समाधीमध्ये बसलेले आहे. विठ्ठला 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 मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर प्रसन्न वाटतं, बरोबर का चुकीचं? बरोबर. मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर उदास वाटतं, बरोबर का चुकीचं? नक्की बरोबर. मग आता माझा आपणा सर्वांना प्रश्न आहे, मंदिरात प्रसन्न का वाटतं आणि मशानभूमीमध्ये उदास का वाटतं? मंदिराला इथं जागाच आहे आणि मशानभूमी बी तिथं जागाच आहे. मंदिरामध्ये बी काही झाडं लावलेली असतात, मशानभूमीमध्ये बी तिथं झाडं असतात. मंदिरातही माणसंच जातात आणि स्मशानभूमीतही माणसंच जातात. मग मंदिरात प्रसन्न का वाटतं आणि मशानभूमीमध्ये उदास का वाटतं? आहे का? याचं उत्तर आपल्याला माहिती नाही. तुकोबारायचं वैकुंठ गमन काय येणं झाले लोक हो. आणि हे माणसं कधी कधी म्हणतात तुम्ही लईच माळा घालतात आणि तुम्ही लई गंध लावतात. अरे काय कळायची माळीची ताकद आणि काय करायची गंधाची ताकद? हा, अरे गंध आणि माळ काय साधं आहे का? अरे एवढंच नाही, ज्याच्या गळ्यात आहे टाळ, त्याला थरथर कापतो काळ. एवढी ताकद आहे महाराजा. आणि कळायला लागणार का? विठ्ठला विठ्ठला आता त्याचं कारण मी सांगतो. मंदिरामध्ये भगवंताच्या मूर्तीच्या मधून वेवज निघतात आणि त्या वेवज प्रसन्न असतात. लहरी त्याला आपण म्हणू. त्या प्रसन्न असतात, त्या आनंद देतात. स्मशानभूमीमध्ये जेवढे माणसं गेलेले असतात ते दुःखी असतात, कोणीतरी वारलं म्हणून, आणि त्याच्या शरीरातून त्या दुःखाच्या लहरी निघतात. म्हणून स्मशानभूमीमध्ये उदास वाटतं आणि मंदिरामध्ये आनंद वाटतो, समाधान वाटतं. ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्यामधून निघणाऱ्या ज्या वेव्ज आहे, ज्या निघणाऱ्या लहरी आहे, त्या पकडायचे आहे आणि त्याच्यावरती संशोधन करायचं आहे, असे आपल्या भारताचे शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांचा प्रयत्न चालू आहे. फक्त त्यांचं म्हणणं आहे की समाधीला कुठल्याही प्रकारचा स्पर्श न करता, समाधीला कुठल्याही प्रकारचं न दुखावता हे संशोधन करायचं आहे. त्याचं कारण आहे की ज्ञानोबाराय म्हणतात की संपूर्ण जगाला सुख मी देणार, नवे नवे अवघाची संसार कसा करीन? सुखाचा. अवघाची संसार सुखाचा करीन, 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 अवघाची संसार सुखाचा करीन. हे आनंद भरी तिन्ही लोक, आनंद भरी तिन्ही लोक, आनंद भरी तिन्ही लोक, हे आनंद भरी तिन्ही लोक, आनंद भरी तिन्ही लोक, आनंद भरी तिन्ही लोक. हे जायन गे माये तया पंढरपुरा, 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 हे माये तया पंढरपुरा, जायन गे माये तया पंढरपुरा, जायन गे माये तया पंढरपुरा. अवघाची संसार
संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, तीन लोक, स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक, एवढी पावर ज्ञानोबारायांच्या मध्ये आहे. आणि मग ती पावर लहरींच्या मधून शोधायची आहे आणि जगाला सुख द्यायचं आहे. हे आजच्या विज्ञानाचं चालू असलेलं संशोधन आहे. आता हे मी का सांगितलं? हे मी याच्यासाठी सांगितलं की ज्ञानोबाराय आजही समाधीमध्ये बसलेले आहेत. म्हणून ज्ञानोबारायांची पुण्यतिथी नाही, ज्ञानोबारायांची समाधी सोहळा आणि तुकोबारायांचा विजेचा सोहळा. विठ्ठल संत हे आहेत, संत हे स्वतः अवतारासाठी येत असतात. तुम्हाला आम्हाला यावंच लागतं आणि देवाला आणावं लागतं. संत येत असतात. आम्ही वैकुंठ वाशी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ता. संत येतात, जे कार्य आहे ते कार्य करतात आणि निघून जातात. आता तुकोबाराय आले. आता तुकोबारायांचं कार्य झालं. काय काय कार्य केलं तुकोबारायांनी? तुकाराम महाराजांनी 4 कोटी अभंग लिहिले. काय काय माणसाच्या मनात थोडंसं चिलबिचल झाली. चुकलंय बाबा तुमचं, चुकलंय. 4 कोटी नाही, किती 4092. 4092 नाही, 4092 आपल्याला उपलब्ध आहे, परंतु तुकोबारायांनी लिहिले 4 कोटी. त्याचं कसं? संत नामदेव महाराज हे तुकोबारायांचा अवतार आहे. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळाचा इथून या. नामदेव महाराजांनी 100 कोटी अभंग लिहिण्याचा संकल्प केला. देव म्हणले, अरे नामा येडा झाला का काय? नाही म्हणले, 100 कोटी श्लोक लिहिलेले आहे. प्रभू रामचंद्राचं चरित्र वर्णन करणारे, मग माझ्या देवाचं वर्णन करणारे 100 कोटी अभंग का नको? अरे म्हणले, पण ते सत्ययुग होतं, आता कलियुग आहे. पण नाही म्हणले, नामा म्हणे केशवराजान केला नियम चालावी माझा, मला बाकी काय माहीत नाही. मग देवाने सगळा परिवार लावून दिला अभंग लिहायला आणि सगळे अभंग नामदेव महाराजांच्या नावावर करून दिले. 96 कोटी अभंग झाले. अभंगाची संख्या सांगे 100 कोटी. 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 शेवटी लावी तुका. उरले ते शेवटी लावी तुका. उरले ते शेवटी लावी तुका. अभंगाची संख्या सांगे 100 कोटी. 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 मग आता किती कोटी अभंग लिहिले तुकोबारायांनी? 4 कोटी अभंग लिहिले. ज्याच्यासाठी होतं ते कार्य पूर्ण झालं आणि आता तुकोबारायांना वैकुंठाला जायचं आहे.
परंतु तुकोबारायाच्या नावात जर एवढी ताकद आहे की यम थरथर थरथर कापतो, तुकोबारायाच्या जवळ यम काही जायला तयार. देवानं सांगितलं यमराज जा, म्हणले आपली ताकद नाही तिथं जायची, त्यांना आणण्याची आपली हिम्मत नाही. मग आता देवानेच ठरवलं की आपणच तुकाराम महाराजाकडं जावं आणि मग देव स्वतः तुकाराम महाराजाकडं आले. आल्यानंतर तुकाराम महाराज म्हटले या 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 प्रभू या. देव म्हटले आज मी प्रभू म्हणून आलो नाही, या या ईश्वराया, आज ईश्वर म्हणून आलो नाही. या अनाथाचे मायबाप, आज अनाथाचा मायबाप म्हणून मी आलो नाही. या दीनदयाळा, आज मी दीनदयाळा म्हणून आलेलो नाही. या भक्त पालक, आज मी भक्त पालक म्हणून आलो नाही. तुकोबाराय म्हणाले देवा तुम्ही आज हे म्हणून आले नाही, ते म्हणून आले नाही, आमक म्हणून आले नाही, तुम्ही मग कोण? पाहुणे घराचे पाहुणे घराचे देवाने सांगितलं आज मी पाहुणा म्हणून आलेलो आहे. पाहुणा बघा, पाहुणा नातलग असू शकतो, पाहुणा नातलग नसू शकतो, पाहुणा संबंधी असू शकतो, पाहुणा संबंधी नसू शकतो, पाहुणा भाऊबंद असू शकतो, पाहुणा भाऊबंद नसू शकतो, पाहुणा कोणालाही पण जाता येतो. असा माणूस नाही की मला पाहुणा म्हणून जाता येत नाही. पाहुणा कोणीही जाऊ शकतो, पाहुणा वारकरी सुद्धा असू शकतो. आणि आता खरं सांगा, पाहुणा या शब्दाचा अर्थ असा आहे येणं, राहणं आणि जाणं. आता समजा मी ह्या गावचा पाहुणा झालो, मी आज सकाळी आलो, कीर्तन करणार आहे आणि थोड्या वेळाने जाणार आहेत, आहे का नाही? म्हणजे मी आता इथलं वतनदार झालो का? नाही. आता तुम्ही इथले पाहुणे आहात का वतनदार आहात? वतनदार आहात. तुम्ही कसे इथले वतनदार आहात, तुम्ही काय इथले पाहुणे नाही. तुम्ही इथं जन्माला आले, आहे का नाही? आणखीन 50 वर्ष तुम्ही इथंच राहणार आहेत, आणखीन 100 वर्षसुद्धा तुम्ही इथंच राहणार आहेत, वतनदार आहेत ना. आणखीन 150 वर्षसुद्धा तुम्ही इथंच वतनदार आहे ना. आणखीन 200 वर्षसुद्धा तुम्ही इथं वतनदार वतनदार आहे ना आपण. कोण वतनदार आहे? आएगा जब रे बुलावा हरे का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा जब रे बुलावा हरे का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा जब रे बुलावा हरे का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा जब
देवाचं बोलावून आल्यानंतर जावं लागणार आहे का नाही? मग सगळे जाणार आहे का नाही? का कोणी राहणार आहे? म्हणजे आपण इथले कोण आहोत? पाहुणे आहोत. हा, वतनदार कोणीच नाही. आहे का आपण वतनदार? नाही. मग आता काम कराये, ज्याने त्याने आपापल्या नावावरची जमीन माझ्या नावावर करून द्या. घर बी द्या नावावर. आहे का वतनदार आपण? आपलं काही आहे का? देह हे काळाचे धन. हा, धन कोणाचं आहे? कुबेराचं आहे. मग आता महिला मंडळ असं करा, तुमच्या गळ्यात जे असेल ते काढून माझ्या खिशात घाला. जमन का? नाही म्हणलं, नाही म्हणल्यात काय काही नाही तर पदराने झाकून घेतलं. विठाला 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 विठाला. देव पाहुणा आहे, संत पाहुणा आहे आणि जीव पाहुणा आहे. देव पाहुण्याला बोलावं लागतं, आणावं लागतं. संत पाहुणे स्वतःहून येत असतात आणि जीव पाहुण्याला यावंच लागतं. का यावं लागतं? केले कर्म झाले त्याची भोग आले, 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 कर्म झाले त्याची भोग आले. उपजले मेले आईसे किती. म्हणजे तुम्हाला आम्हाला जन्माला यावंच लागतं. संत स्वतःहून येत असतात आणि देवाला आणावं लागतं. पण आज देव तुकाराम महाराजांच्या घरी स्वतःहून आले. बघा क्या बात आहे. देव बोलावल्याशिवाय येत नाही. हा, पण स्वतः देव आले. कोणाकोणाकडे आलंय? तुकोबारायाकडे स्वतः देव आलेले आहे. आणि तुकोबारायांचे पट्ट शिष्य निळोबारायांकडे स्वतः देव आलेले आहेत. नवे नवे देव स्वतः म्हटले मी आलो. मी निळोबाराय म्हणले तू कोण? तू कोण? म्हणले मी देव देव देव. निळोबाराय म्हणले काय? म्हणले निळोबाराय निळा म्हणे आम्ही ओळखोची देवा, तुकयाचा धावा करीत तुझ लागी येथे बोलाविले कोणी, तुझ लागी येथे बोलाविले कोणी. पाठील्या वाचून आला कैसा, पाठील्या वाचून आला कैसा. बोलाविले कोणी, तुझ लागी बोलाविले कोणी. पाठील्या वाचून आला कैसा, पाठील्या वाचून आला कैसा. सूर तयार होतात. पुढीचा एक आणि त्याचा एक. कणिक जास्त लावाजू. तुझं लागे येथे बोलाविले कोणी. तुकोबारायाकडं देव स्वतः आले, निळोबारायांकडं देव स्वतः आले. आता पाहुणा मग आल्याच्या नंतर मग आता आपण पाहुण्याला म्हणतो असतो या 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 या, बसा 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 म्हणतो का नाही आपण? बस. मग बसायला बिसायला काहीतरी टाकतो आहे का नाही? आणि मग आल्या आल्या पाहुण्याला आपण काय करतो? काय देतो? पाणी देतो आहे का नाही? पूर्वीच्या काळी तांब्याभर पाणी आणि एवढा मोठा गुळाचा खडा द्यायची आहे का नाही? पण त्या गुळाच्या खड्याची जागा कशाने घेतली? चहाने घेतली. हा हा 30-40 वर्षापूर्वी तर ह्या चहाला इतकी किंमत होती, इतकी किंमत होती, लय किंमत होती. हा, मी स्वतः पाहिलं. एका जणाच्या घरी आम्ही गेलो, तिथं जेव खाऊ घातलं पण चहा पाजलं नाही. रस्त्यानं आल्यानंतर म्हणलं त्याने चहासुद्धा पाजलं नाही. अरे म्हणलं खाल्लं किती? 4 चपात्या खाल्ल्या ना पनीरच्या भाजीसहित. हां, हे असं झाली. अवघड गंमत झाली. हो, म्हणजे चहाने जागा घेतली. हा,
चहा आणि आता बऱ्याच लोकांनी चहा सोडून दिला हा. आणि चांगलं बघा 20 वर्षापूर्वी चहाचा एवढा मोठा कप होता आहे का नाही. आणि मग त्या कपात चहा असायचा आणि कपातून खाली बशीत पण सांडायचा आणि मग ते चहा प्यायचा आहे का नाही. आणि ते कप आता लहान 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 होत गेले, इतके लहान होत गेले, इतके उग एवढाच कप झाला आता एवढा. त्या कपात ढोकून पाहिजे त्याच्यातही माणूस म्हणतो अर्धा दे अर्धा, आता घेतोच कशाला. मी तर म्हणतो काही दिवसाने 1 कप एवढा एवढा चहा आणायचा आणि 4 पाहुण्याने त्याच्या जीभ टोकायची. काय राजा पूर्वीचा पाहुणचार होता महाराज. गुळाचा खडा द्यायचा, पाणी द्यायचं तांब्या भरून आणि मग जीव खाऊ घालायचं. किती छान प्रथा होती आहे का नाही. हा मग पाहुणचार करायचा आहे, पाहुण्याला आपण पाहुणचार करतो. पण आता तुकोबारायांच्या घरची परिस्थिती अशी होती की तुकोबारायांना प्रश्न पडला की आता मी यांना काय पाहुणचार करू. काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार. या बात आहे. काय करू उपचार, 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 काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. आता काय उपचार करू, काय पाहुणचार करू. पूर्वी याला उपचार शब्द होता, पाहुणचार शब्द होता. आता याला पार्टी शब्द झाला. हे अलीकडं पार्ट्यांनी लईच अवघड केलंय महाराज. काय सांगायचं. 4-5 मित्रांनी पार्टी करायचं ठरवलं. हा एक जण म्हणला तू भांड्या आणि एक जण म्हणला तू मसाल्या आणि एक जण म्हणला तू बकरू आणि एक जणाने बाटल्या आणा आमका आणा. हे सगळ्यांनी आणायचं ठरलं. पार्टी करायची ठरली. आलं सगळं सामान. हा एक जण म्हणला अगोदर पिऊ मग बाकीचा कार्यक्रम करू. हा आणि मग पिले. हा आणि पार्टी झाली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जे ते आपलं ज्याच्या त्याच्या घरी गेले. ज्यानं बकरू आणलं होतं ते गेलं पाहत तर बकरू दारात बांधलेलं तसंच. बकरू दारात तसंच. बायकोला तर का ग हे बकरू इथं कसं काय ग. ते म्हणले आपलंच इथं नाही राहील कुठं राहील. अगं पण मग हे इथं कसं काय. अरे म्हणले ते आपलंच इथं नाही राहील तर कुठं राहील. म्हणले ते जाऊ द्या म्हणले बकराचा सोडा. तुम्ही रात्री लपत लपत आले आणि आपलं काळं कुत्रं कुठं नेलं. आणि मग याच्या लक्षात आला आपण रात्री बकराचा नाही कुत्र्याचाच कार्यक्रम. त्या कुत्र्याला झालेली होती खरू.
आणि तेच आपण खाल्लं आणि आता लागला उलट्या करायला. आता काय उलट्या करून फायदा आहे काय? येड्या विठाला पाहुण आलेले आहे, पाहुणचार करायचा. आता काय उपचार करू? तुकोबाराय आतमध्ये गेले, सांगितलं आवले. तुकोबाराय जिजाबाईंना आवले म्हणत होते. काय आदर असेल महाराज तुकोबारायांचा, आवली म्हणायचे. हो केवढं प्रेम. जिजाबाईंचा सुद्धा अधिकार काही लहान नव्हता. हो मला सांगा, तुकाराम महाराजांना अगोदर देव भेटला का जिजाबाईला अगोदर देव भेटला? जिजाबाईला अगोदर देव भेटला. आणि आम्ही त्या जिजाबाईचं वर्णन करतो. जिजाबाई कर्कशा होती, जिजाबाई भांडत होती, जिजाबाई शिव्या देत होती आणि जिजाबाईने तुकोबारायांना उसाने मारलं. अहो या माईला तेच करतील ना, हे बोलू नका. जिजाऊ साहेब स्वयंपाक केल्याच्या नंतर भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर आणि घोराडा डोंगर तिन्ही डोंगरावरती जायच्या. जिथं तुकोबाराय भजन करत असेल तिथं जाऊन जेवण द्यायच्या. अगोदर तुकोबारायांना जीव घालायचं आणि मग स्वतः जिजाबाई जेवायचे. एवढा अधिकार होता महाराज. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी. आपलं तसं नाही. आता आपलं इथं न सांगितलेलं बरं. विठाला एक पत्नी जेवायला बसली ना, तो म्हणायचा चतकोर भाकर की नाही मला जेवणच जात नाही. अरे थोडी भाजी घे. नाही नाही जेवणच जात नाही. जेवण जात नाही म्हणायची. गाल तर सफरचंदासारखी गुटगुटीतच. हा विचार केला जेवण कसं काय जात नाही. मग एक दिवस त्याने काय केलं, ड्युटीवर जातो म्हणून घरातून बाहेर गेला आणि पलीकडच्या गल्लीने होऊन मागून येऊन वर वर घरावर बसला. हा तेवढ्यात मग हिनं काय केलं, मस्तपैकी भजी केली, कांदा भजी केली, गावरान तुपातला शिरा केला. हा आणि आता याने विचार केला, म्हणले हिला काय एकटीला आपण गिळू द्यायचं नाही. हे मागून पुन्हा उतरलं, पुन्हा पुढून होऊन पुन्हा दारात आलं. हिनं पाहिलं हे आलं. हा मग हिनं बरोबर सावरासावरी केली. हे बघा म्हटलं मला माहिती होतं तुम्ही माघारी येणार आहे म्हणून. मग मी काय केलं, भजी करून ठेवली, शिरा करून ठेवला. आता आता हिनं हिच्यासाठी केलं ना. आता याने विचार केला आता बघायचं म्हणले. मग वाढलं, निमी भजी तिला घेतली, निमी याला दिली, शिरा तिला घेतला, निमा याला दिला आणि दोघांनी जेवायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये याचा मोबाईल वाजला आणि मोबाईल वाजल्याच्या नंतर तिकडून आई वारली. अरे बा. याने चेहरा बारीक केला. ते म्हणले काय झालं? म्हणले आई वारली. आता आई वारल्यानंतर भजीन गावरान तुपातला शिरा खाता येईन का? नाही. तिनं विचार केला आता हा शिरा आपल्याही तोंडातून निघाला, कसं तरी करून खाल्लाच पाहिजे. तिनं डोकं लावलं. म्हणले हे बघा पिकलं पाने गळून पडायचंच. या जगात कोणी काय राहायला आलेलं नाही. एक ना एक दिवस सगळ्याला जायचं आहे. तुम्हाला जायचं आहे, मलाही जायचं आहे. चला आपल्याला गेलं पाहिजे. अंत्ययात्रेची तयारी केली पाहिजे, पैशा पाण्याची व्यवस्था केली पाहिजे, पाहुण्या रावळ्यांना फोन केले पाहिजे. डॉक्टरने तुम्हाला उपाशी राहायचं नाही असं सांगितलेलं आहे. मला पण उपाशी राहू नका असं सांगितलेलं आहे. घ्या 2-2 घास खाऊन. बरोबर तिनं पटावलं. हां पिकलं पाणी गळून पडणारच, कोण राहिलं. हा परत खायला सुरुवात केली दोघांनी. तेवढ्यात परत फोन वाजला. परत म्हणलं हां काय बोला. हे काय येतो निघतो ना आम्ही? नाही म्हणले आई वारली, पण आई तुझी नाही वारली. म्हणले मग? आई म्हणले तुझ्या बायकोची वारली. येऊन तो आई वारली गड्या, पण माझी नाही वारली. मग म्हणजे तुझी वारली. आता काय मोठमोठ्याने बॉम्बाला लागले. हा मग हा म्हणतो हे बघ जाऊ दे आपल्याला गेलं पाहिजे, पाहुण्या रावळ्याला फोन केले पाहिजे, पिकलं पाणी गळून पडणारच. डॉक्टरने तुला उपाशी राहायला नाही सांगितलं. हा जी 2 घास खाऊन आता खाईन का? विठाला 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 विठाला. तुकोबाराय जिजाऊ साहेबांना आवली म्हणत होते. आवले अगं देव
पाहुणा आलेला आहे, मग काहीतरी स्वयंपाक कर ना. आवली म्हणाली, खरं सांगू, चुलीवर नारळी घर चंद्रमौळी आहे का नाही, हा अशी आपली अवस्था आहे. आपल्या घरी काहीच खायला, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखीती. काहीच नाही हो, खरी काहीच नाही. उष्णपासणं करणं, आता उष्णपासणं करायला ते उष्णपासणं तरी कोणी दिलं पाहिजे ना. अगं तुझा भाऊ आला असता तर नसतं का केलं तू, बघ ना. आणि मग जिजाबाई 4 घरी फिरली, कोणीतरी मुठभर ज्वारी दिली, ती ज्वारी आणली, जात्यावरती ज्वारी भरडली, दळली नाही. दळल्याच्या नंतर पीठ होतं, भरडल्याच्या नंतर कण्या होतात. आणि मग ते भरडलं आणि बघा दळताना महिलांचा स्वभाव आहे, जात्यावर गाणं गातात. काय गातात? जात्यावर गाणं गातात महिला. पण महिलांचा स्वभाव बरं काय, खायचं सासरचं, गायचं मायचं. अशी गंमत आहे. वाट जरे वाट सरो, काय पातोस खेड्याला, खेड्याला खेड्याला खेड्याला, आणि सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला वाड्याला. गुरगुर गुरगुर गुरगुर. आणि त्याच्या घरी आला साखर का नसना, असं आहे. विठाला विठाला जिजाबाईने भरडल्या कण्या एवढी मोठी तौली घेतली. पूर्वी पातेले नव्हते, खापराचं भांड होतं, तौली त्याचं नाव. या भांड्यांचे प्रकार आहे. सर्वात छोटं असतं त्याला बोळकं म्हणतात, त्याच्यापेक्षा थोडं मोठं असतं त्याला लोटकं म्हणतात, त्याच्यापेक्षा थोडं मोठं असतं त्याला गाडगं म्हणतात. आता इथं कशाला सांगायला पाहिजे मी, आहे का नाही अण्णा, इथं न सांगावं. गाडगं म्हणतात, त्याच्यापेक्षा थोडं मोठं मोरा, त्याच्यापेक्षा थोडं मोठं तौली, त्याच्यापेक्षा थोडं मोठं केळी, त्याच्यापेक्षा थोडं मोठं घागर, त्याच्यापेक्षा थोडं मोठं माठ, त्याच्यापेक्षा थोडं मोठं माथणी, त्याच्यापेक्षा थोडं मोठं रांजणी, त्याच्यापेक्षा थोडं मोठं रांजण. तौली घेतली, तौलीमध्ये मुठभर कण्या टाकल्या आणि 2 मोरे पाणी टाकलं आणि दर 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 जाळ लावला. तुकोबारायांनी जाऊन पाहिलं देवासाठी काय स्वयंपाक चाललेला आहे, आणि त्या स्वयंपाकाचं वर्णन तुकोबारायांनी आजच्या अभंगाच्या 3ऱ्या पाण्यामध्ये दरदरीत पाण्या पाण्या दरदरीत दरदरीत पाण्या दरदरीत पाण्या पाण्या दरदरीत पाण्या माझी राणी येल्या कन्या माझी राणी येल्या कन्या काय करू उपचारा काय करू उपचारा कन्या कन्या माझी राणी येल्या कन्या कन्या काय करू उपचारा काय करू उपचारा दरदरीत पाण्या माझी
माझी रांधियल्या कन्या. दर 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 उकळणारं पाणी आहे, त्याच्यामध्ये कन्या टाकलेला आहे आणि देवाला हा पाहुणचार चाललेला आहे. जिजाऊ साहेबांनी सांगितलं बसा जेवायला. जेवायला बसलेले आहे आणि आता पात्र वाढलेले आहे. पात्राचे प्रकार आहे उत्तम पात्र, मध्यम पात्र, कनिष्ठ पात्र. उत्तम पात्र आहे केळीचं पान, मध्यम पात्र आहे पंत्रवाळी आणि कनिष्ठ पात्र आहे जे तुम्ही आम्ही ज्या ताटात जेवतो ते ताट, कनिष्ठ पात्र. आता देवाला जेवायला वाढायचं आहे, उत्तम पात्र वाढलं, केळीचं पान वाढलं. आता कन्या वाढायची आहे. आता कन्याचेही प्रकार आहे, श्री कन्या, जय कन्या आणि जय जय कन्या. हे प्रकार आमच्या गुरुनं सांगितलेले आम्हाला, हे शास्त्रामध्ये नाही सापडायचे. श्री कन्या म्हणजे पळीनं घेतलं, ताटात टाकलं, गोळाच्या गोळा पडला. जय कन्या पळीनं घ्यायचं, ताटात टाकलं, ताटा एवढा आकार धारण करायच्या, एवढ्या पातळ. आणि जय जय कन्या म्हणजे पळीनं घ्यायचं, ताटात टाकायचं, डोकून पाहायचं, कुडं मुडं कणी अवघं पाणी, याला म्हणायचं जय जय कन्या. मग आता तुकोबारायांच्या घरच्या कन्या श्री कन्या होत्या का जय कन्या होत्या का जय जय कन्या होत्या? जय 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 कन्या होत्या. चांगलं बघा बरं का, जय जय कन्या आहे आणि उत्तम पात्र आहे. चांगला बघा, कॉम्बिनेशन नीट करा. जय जय कन्या आहे, उत्तम पात्र आहे आणि जिजाबाईच्या घरी वाढायला पळी नव्हती. कपड्याने तौली धरली आणि तशाच तौलीनं कन्या पात्रावर वतल्या. आता केळीचं पान असल्यामुळं काही कन्या इकडं पळायला लागल्या, काही कन्या इकडं पळायला लागल्या. देवाने पात्राच्या खालून इकून एक हात घातला आणि पात्राच्या खालून इकून एक हात घालून बरोबर आळं तयार केलं आणि वदने कवळं घेता झालं आणि जेवायला बसायची ऑर्डर झाली. आता देवाने कन्या खायला हा हात काढायला लागला, कन्या पळायला लागल्या, परत हात लावला, इकूनचा काढून पळायला लागला, परत हात लावला. कन्या काही थांबा. देव म्हणाले तुकोबाराय, मोठमोठे राक्षस दोनच हाताने आकळावले, पण तुमच्या कन्या काय दोन्ही हाताला आकळायला तयार नाही. मग देवाने आणखीन दुसरे 2 हात केले आणि मग त्या दुसऱ्या हाताने काय केल्या त्या कन्या काय केल्या? चांगला विचार करा, खाल्ल्या का? कन्याचे प्रकार 3, श्री कन्या, जय कन्या, जय जय कन्या. खाल्ल्या म्हणजे हातात घेतल्या, तोंडात टाकल्या, त्याला म्हणायचं खाल्ल्या, खाणे. दुसरं एक आहे हातात घेणं, तोंडाला लावलं पिणे, बरोबर. आता या कन्या हाताने खाता आल्या का? नाही. या कन्या पिता आल्या का? उत्तम पात्र आहे. मग खाणं आणि पिणं यांच्यामध्ये तिसरा एक प्रकार आहे, सांगा. हा वरपणे एकदम बरोबर. हा मग देवाने त्या कन्या धराच्या वरपल्या. हा झाला पाहुणचार. काय करू उपचार, ओप मोडकी जर्जर, दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कन्या. आता जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग आता बसायला टाकायचं असतं. मग आता बसायला काय टाकायचं? तुकोबारायांनी आपली घरची परिस्थिती वर्णन केली अभंगाच्या पुढच्या चरणामधून. घरी मोडक्याची बाजा, घरी मोडक्याची बाजा, घरी मोडकीच्या बाजा, घरी मोडकीच्या बाजा, घरी मोडक्याची बाजा, घरी मोडक्याची बाजा, घरी मोडकीया बाजा, घरी मोडकीया बाजा, घरी मोडकीया बाजा.
वाकुळांच्या शेजा वरी वाकुळांच्या शेजा काय करू काय करू पचारा वरी वाकळांच्या शेजा वरी वाकळांच्या शेजा काय करू पचारा काय करू पचारा घरी मोडकी आवाजा वरी वाकळांच्या सेजा. प्रत्येकाच्या घरी आपल्या मोडक्याच बाजा ह्या. बघा काही ठिकाणी नाथ महाराजांनी रूपक करत असताना आपल्या शरीराला मोडकी बाज म्हटलेली आहे का नाही. मोडकेशे घर तुटकेशे छप्पर मोडकेशे घर तुटकेशे छप्पर देवाला देव घर नाही. आणि मला दादूला न लगे बाई मला दादूला न लगे बाई हे दादूला न लगे बाई मला दादूला न लगे बाई हे दादूला न लगे बाई मला दादूला न लगे बाई दादूला न लगे बाई मला दादूला न लगे बाई दादूला न लगे दादूला न लगे बाई दादूला न लगे दादूला न लगे दादूला न लगे बाई मला दादूला न लगे बाई दादूला न लगे बाई मला दादूला न लगे बाई दादूला न लगे या मोडक्या बाजीला बसण्यासाठी जी बाज लागते ती सुद्धा तुकोबारायांच्या घरी मोडकीची आहे. घरी मोडकिया बाजा वरी वाकळांच्या सेजा. वाकळ म्हणजे काय? वाकळ म्हणजे गोधडी, वाकळ म्हणजे ल्यापट, वाकळ म्हणजे हा दमकोंडी. हे वाकळीला बरेच शब्द आहे हा. पूर्वीच्या काळी गोधड्या होता, आता गोधड्या गेल्या, गोधड्यांची जागा आता रागांनी घेतली आहे की नाही. पूर्वी सगळे जुने कपडे एकत्र करायचे आणि मग ते शिवायचे आमच्या माता मावल्या. हा काय गोधडी आथरायला नरम, पांघरायला गरम, एखाद्याने चोरून नेली तर काय नेलं करम, अशी ही गोधडी. घरी मोडकिया बाजा वरी वाकळांच्या सेजा. देवाला बसायला टाकलेला आहे, देव बसलेले आहे बाजेवर. आणि बसल्याच्या नंतर मग शेवटी जेवण झालं, सगळं झाल्याच्या नंतर मुखशुद्धीसाठी आम्ही मुखशुद्धीसाठी देतो ना. काय देतो आपण मुखशुद्धीसाठी? आणि तुकोबारायांनी मुखशुद्धीसाठी काय दिलं? अभंगाचं शेवट. मुखशुद्धी तुळसी डाळ, मुखशुद्धी तुळसी मुखशुद्धी तुळसी डाळ, 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 मुखशुद्धी तुळसी डाळ. तुका म्हणे मी दुर्बला, तुका म्हणे मी दुर्बला, काय करू उपचार, काय करू उपचार. म्हणे मी दुर्बला, म्हणे मी दुर्बला, काय करू उपचार, काय करू उपचार.
आ